सहाय्यक मुख्य परीक्षा 2013 पेपर क्रमांक 2. प्रश्न पहिला. वर्ष 2013 मध्ये भारतरत्न या पदवीने सन्मानित भारतीय वैज्ञानिक यांचे पूर्ण नाव काय आहे? उत्तरे: प्रो. चिंतामणी नागेशा रामचंद्र राव. क्वेश्चन नंबर 2. व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर क्षेत्राचे किती टक्के क्षेत्र पर्यटन क्षेत्र म्हणून केंद्र सरकारने घोषित केले? 20%. क्वेश्चन नंबर 3. कोणता धूमकेतू नोव्हेंबर व डिसेंबर 2013 मध्ये पृथ्वीच्या सर्वात जवळून गेला? आयसॉन. क्वेश्चन नंबर 4. भारताच्या 44व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील बक्षीस विजेते आणि बक्षिसे यांची जुळणी करा. जीवनगौरव पुरस्कार, जिरी मेन्झेल प्रथम शताब्दी मरणोत्सव अवॉर्ड, वहिदा रेहमान उत्कृष्ट अभिनेत्री, मांगलादिना बोकझार्स्का उत्कृष्ट अभिनेता, अलोन मोनी अबुटबॉल. क्वेश्चन नंबर 5. योग्य कथने ओळखा. आणि उत्तर दिलं होतं कथन ए व बी दोन्ही चुकीची. कथन ए होतं ई गव्हर्नन्स धोरण जाहीर करणारे आंध्र प्रदेश हे भारतातील पहिले राज्य आहे. बी होतं राज्य रहिवासी माहिती केंद्र सुरू करणारे मध्य प्रदेश हे भारतातील पहिले राज्य आहे. क्वेश्चन नंबर 6. भारताच्या पहिल्या मंगळ मोहिमेच्या कक्षयानातील उपकरणे आणि त्यांची कार्ये यांची जुळणी करा. पहिला मिथेन सेन्सर, मंगळाच्या वातावरणातील वायूचे मापन व त्याच्या उगमस्थानाचा नकाशा. बी रचना विश्लेषक, मंगळाच्या वातावरणाचा अभ्यास. सी रंगीत कॅमेरा, मंगळाच्या फोबोस आणि डिमॉस या उपग्रहांची तपासणी. डी वर्णपट मोजमाप यंत्र, भूपृष्ठ रचना आणि खनिजशास्त्र यांचा नकाशा. 7. मधुमेहाच्या रुग्णांसाठी तयार करण्यात आलेल्या नवीन इन्सुलिन इंजेक्शनचे नाव सांगा, ज्याचा प्रभाव रुग्णाच्या शरीरावर 36 ते 40 तास किंवा 2 दिवसापर्यंत राहणार आहे. इन्सुलिन डेग्लुडेक. क्वेश्चन नंबर 8. भारतीय सीमारेषेची लांबी आणि शेजारची राज्ये यांची जुळणी करा. बांगलादेश 4053, भूतान 605, चीन 3380, म्यानमार 1463. राज्य आणि किलोमीटरमध्ये लांबी दिली होती. क्वेश्चन नंबर 9. वर्ष 2013च्या विश्व बुद्धिबळ चॅम्पियन प्रतियोगिता स्पर्धेमध्ये कोणता खेळाडू विजयी ठरला? मॅग्नस कार्लसन. क्वेश्चन नंबर 10. 1966 मध्ये प्रशासकीय सुधार आयोगाने खालीलपैकी कशाची शिफारस केली? ऑप्शन नंबर 4 बरोबर आहे लोकपाल व लोकायुक्त. 11वा मॅथ. 11, 12, 13, 14, 16, 18, 21 पर्यंत मॅथ आहे. 22. क्वेश्चन नंबर 22. भीमा व गोदावरी नद्यांची खोरी खालील पर्वतरांगेमुळे अलग होतात. 1. बालाघाट. क्वेश्चन नंबर 23. विधान 1. चौथा पर्याय बरोबर होता. दोन्ही विधाने बरोबर असून दुसरे विधान पहिल्या विधानाला बळकटी देते. विधान 1. महाराष्ट्रात पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना बेसाल्ट खडकाची जाडी वाढत जाते. विधान 2. सह्याद्री पर्वतात बेसाल्ट खडकाची जाडी सर्वाधिक म्हणजे सुमारे 2200 मीटर आहे. क्वेश्चन नंबर 24. योग्य कथने ओळखा. महाराष्ट्रात दगडी कोळशाचे सर्वात मोठे साठे बल्लारपूर येथे आहेत. बी खापरखेडा हे जलविद्युत केंद्र नाही. आणि उत्तर होतं कथन ए व कथन बी दोन्ही बरोबर. 25. घाट आणि संबंधित रस्ते यांच्या जोड्या जुळवून खालील पर्यायापैकी योग्य पर्याय शोधा. कसारा घाट, त्याचं उत्तर होतं मुंबई नाशिक रस्ता. बोरघाट, पुणे मुंबई रस्ता. पसरणी घाट, वाई पाचगणी रस्ता. आंबा घाट, कोल्हापूर रत्नागिरी रस्ता.
क्वेश्चन नंबर 26. बेटे आणि त्यांची स्थाने यांच्या जोड्या जुळवून खालील पर्यायांपैकी योग्य पर्याय शोधा. खांदेरी उंदेरी अलिबाग, घारापुरी उरण तालुका, कुर्टे माळवण, कासा जंजिरा किल्ला पद्मदुर्ग. क्वेश्चन नंबर 27. डॅश डॅशमुळे महाराष्ट्रातील समाज प्रबोधन चळवळ उदयास आली. ए, बी, सी आणि डी. ए. पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव, बी. पाश्चात्य शिक्षणाचा प्रभाव, सी. ख्रिस्ती मिशनऱ्यांचे कार्य, डी. वैज्ञानिक व भौतिक सुधारणा. क्वेश्चन नंबर 28. डॅश डॅश ही महाराष्ट्रातील पहिली कापड गिरणी होती. बॉम्बे स्पिनिंग अँड विविंग कंपनी. क्वेश्चन नंबर 29. होम रूल आंदोलन भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाच्या जहालवादी कालखंडात सुरू झाले. 30. मुंबई असोसिएशन, जगन्नाथ संस्था आणि संस्थापक. मुंबई असोसिएशन, त्याचं आन्सर होतं जगन्नाथ शंकर शेठ. मुंबई प्रेसिडेन्सी असोसिएशन, फिरोजशाह मेहता. पुणे सार्वजनिक सभा न्यायमूर्ती रांडे. मद्रास महाजन सभा, जी.एस. अय्यर. क्वेश्चन नंबर 31. शिक्षणाचे कार्य म्हणजे व्यक्तीच्या ठिकाणी जे मूळ ज्ञान आहे त्याचा आविष्कार करणे होय असे मत कोणी मांडले. पर्याय नंबर 1 बरोबर आहे. ए फक्त स्वामी विवेकानंद. क्वेश्चन नंबर 32. कोणत्या घटना दुरुस्तीनुसार एक व्यक्ती 2 किंवा अधिक घटक राज्यांचा राज्यपाल असू शकते. ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे. 1956ची 7वी घटना दुरुस्ती. क्वेश्चन नंबर 33. मूलभूत कर्तव्यांबाबत योग्य क्रम लावा. बी, ए, डी, सी. बी. राष्ट्रहिताचा सन्मान. ए. सार्वभौमत्वाचे रक्षण. डी. वैज्ञानिक दृष्टिकोन निर्मिती. सी. सार्वजनिक संपत्तीचे रक्षण. 34. अल्पसंख्याकांच्या शैक्षणिक मूलभूत हक्कांसंबंधी खालील विधाने विचारात घ्या. अल्पसंख्याकांना केवळ शैक्षणिक संस्थांचे प्रशासन करण्याचा हक्क आहे. अल्पसंख्याकांना शैक्षणिक वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत. बरोबर विधाने आहेत ती आपण घेऊ. बी आणि डी. बी होतं अल्पसंख्याकांना शैक्षणिक संस्था स्थापण्याचा व त्यांचे प्रशासन करण्याचा हक्क आहे. आणि डी होतं कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि कुप्रशासन रोखण्यासाठी वाजवी बंधने शासन घालू शकते. वाजवी बंधने शासन घालू शकते. 20 कितवा क्वेश्चन चालला होता आपल्याला. ओके ठीक आहे. इथपर्यंत आलो आपण. 26 झाले. 27, 28, 29. ओके 34 झालं. 35. 1976च्या 42व्या घटना दुरुस्तीने प्रास्ताविकेत कोणत्या नवीन शब्दांचा समावेश केला आहे. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत. तो ऑप्शन होतं फक्त बी. बी होतं समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष. 36. खालीलपैकी भारतीय नागरिकांचे कोणते मूलभूत कर्तव्य नाही. आन्सर होतं नियमित कर भरणे. 37. संविधान सभेच्या समित्यांच्या बाबतीत खालीलपैकी कोणती समिती बरोबर जुळत नाही. ऑप्शन नंबर 4 अल्पसंख्याक उपसमिती, मौलाना अब्दुल कलाम आझाद. क्वेश्चन नंबर 38. विधान परिषद सभासद संख्येबाबत जोड्या लावा. बिहार 72, जम्मू व काश्मीर 36, कर्नाटक 63, महाराष्ट्र 78. क्वेश्चन नंबर 39. कोणत्या खटल्यांन्वये सर्वोच्च न्यायालयात कलम 368 नुसार घटनेच्या मूलभूत गाभ्याला धक्का न लावता घटनेच्या कोणत्याही भागात दुरुस्ती करण्याचा अधिकार संसदेला असल्याचे मान्य केले. 1. केशवानंद भारती. क्वेश्चन नंबर 40. योग्य कथने ओळखा. राज्यपाल 1/12 सदस्य विधान परिषदेत नियुक्त करतो. बी. राज्यपाल राज्य विधिमंडळाचे अंग असतात.
आन्सर होतं कथन ए चुकीचे, कथन बी बरोबर. 41 जोड्या लावा ए बी. समान नागरी संहिता याचं होतं अनुच्छेद 44. गोहत्या प्रतिबंध अनुच्छेद 48. काम करण्याचा अधिकार अनुच्छेद 41. ग्रामपंचायत अनुच्छेद 40. क्वेश्चन नंबर 42. माहिती अधिकाराच्या कायद्या 2005 अंतर्गत खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत? ए. राज्य माहिती आयुक्त पुनर्नियुक्तीस पात्र असणार नाहीत. आणि डी. त्रयस्थ पक्ष यांच्या अर्थामध्ये सार्वजनिक प्राधिकरणाचा समावेश होतो. हे 2 बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 43. मागितलेली माहिती जनमाहिती अधिकाऱ्याने पुढील वेळेत दिली पाहिजे. 30 दिवस. क्वेश्चन नंबर 44. माहिती अधिकार अधिनियम 2005 या अधिनियमान्वये दिलेल्या कोणत्याही आदेशाच्या संबंधात कोणताही दावा, अर्ज किंवा इतर कार्यवाही दाखल करून घेण्याचा अधिकार खालीलपैकी कोणत्या न्यायालयाला आहे? वरीलपैकी कोणालाही नाही. उच्च न्यायालय, सर्वोच्च आणि जिल्हा न्यायालय. तर ऑप्शन आन्सर होतं वरीलपैकी कोणालाही नाही. क्वेश्चन नंबर 45. एखाद्या सार्वजनिक प्राधिकरणाकडे मागितलेली माहिती दुसऱ्या सार्वजनिक प्राधिकरणाकडे असल्यास व प्राप्त अर्ज त्या प्राधिकरणाकडे हस्तांतरित करावयाचे असल्यास डॅश डॅश दिवसांपेक्षा जास्त विलंब करता येणार नाही. 5. क्वेश्चन नंबर 46. जो अल्गोरिदम माहिती साठा भंडारातील माहिती किंवा संक्रमित माहिती क्रिप्टोग्राफीचे तंत्र वापरून कूटबद्ध करतो आणि लपवून ठेवतो त्याला काय म्हणतात? सायफर. DDoS हा खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या सायबर धोका संकटांमध्ये मोडतो? संगणकीय जाळ्यावरील हल्ला. 48. इलेक्ट्रॉनिक प्रदाने हे ई-वाणिज्य शाखेतील एक प्रमुख केंद्र आहे जो संगणकाचा दररोजच्या जीवनातील एक महत्त्वाचा अनुप्रयोग आहे. खालीलपैकी कोणती नियमावली ही मायक्रोसॉफ्ट आणि विसा यांनी बनवली आहे जी सुरक्षित आर्थिक व्यवहारासाठी विकसित केली आहे आणि वापरात आणली आहे? सेट. 49. एक भ्रामक मिथ्या प्रोग्राम जो अनधिकृतरित्या स्थापित होतो आणि जो ग्राहकांच्या प्रत्येक क्रियेचे त्यांच्या संमतीविना निरीक्षण नियंत्रित करतो त्याला स्पायवेअर म्हणतात. क्वेश्चन नंबर 50. खालीलपैकी कोणते मॉड्युलेशन तंत्र सिग्नलच्या प्रत्येक नमुन्यासाठी त्याची उभी व्याप्ती रुंदी काढते? PCM. संगणकाचा उपयोग संगीत क्षेत्रामध्ये बहुमूल्य आहे. खालीलपैकी कोणते साधने संगणक आणि अणुविद्युत संगीत वाद्य जसे सिंथेसायझर यामधील संपर्क प्रमाणित करण्यासाठी वापरले जाते? मिडी. 52. अणुविद्युत विभाग आणि माहिती तंत्रज्ञान MCIT भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने प्रोत्साहित खालीलपैकी कोणता कार्यक्रम जागतिक संगणक माहिती सर्वांसाठी आणि भविष्यातील उपकरण या उद्देशाने सुरू करण्यात आला, परंतु त्यानंतर तो कार्यक्रम प्रकृती स्वास्थ्य आरोग्य, शिक्षण, उपजीविका आणि अपंगांचे सबलीकरण यासाठी ICT म्हणून उपयोगात आला? मीडिया एशिया लॅब. 53. खालीलपैकी कोणती भाषा ही वेब सेवांची माहिती पुरवण्यासाठी वापरली जाते ज्यामध्ये वेब सेवांच्या ग्राहकांची आवश्यक माहिती असते? WSDL. खालीलपैकी कोणता कार्यक्रम हा अणुविद्युत विभाग, भारत सरकार आणि संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम यांचा संयुक्त प्रकल्प आहे जो भारतातील शैक्षणिक आणि संशोधन समाजाला संगणक संभाषण प्रदान करण्यासाठी वापरला जातो? अर्नेट. 55. जो कायदा वित्तीय संस्था आणि क्रेडिट संस्थांनी आपल्या ग्राहकांची वैयक्तिक माहिती असलेल्या यंत्रणेची सुरक्षा वाढवण्यासाठी, तसेच जो कायदा सर्व वित्तीय संस्थांनी ग्राहकांची माहिती संरक्षित करण्यासाठी सुरक्षा यंत्रणेची रचना, त्याची अंमलबजावणी व जपवणूक करण्याची सक्ती करतो त्या कायद्याला डॅश डॅश म्हणतात? ग्रॅम-लीच-ब्लिले कायदा. 57. लखीना काय भूषविते? महाराष्ट्रात रुजू केलेली प्रशासकीय पद्धत. 58. महाराष्ट्रात सर्वात जास्त काळ पदावर राहणारे राज्यपाल कोण? PC अलेक्झांडर. सूची ए व सूची बी मधील जोड्या लावा. तरतुदी स्रोत कायद्याचे राज्य इंग्लंड, घटनादुरुस्ती प्रक्रिया दक्षिण आफ्रिका, समवर्ती सूची ऑस्ट्रेलिया. भारताच्या महाधिवक्त्याला खाजगी वकिली करण्याचा अधिकार आहे जर दुसरा पक्ष
राज्य नसेल. 61. खालीलपैकी लोकसभेचा कोणता विशेष अधिकार आहे? ए आणि बी. ए. धनविधेयक मांडणे. बी. मंत्रिमंडळाविरुद्ध अविश्वास ठराव मंजूर करणे. 62. मुंबईमध्ये नोंदणी झालेल्या मतदाराला आसाममधील लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवता येते का? ए हे उत्तर बरोबर आहे. ए त्याला निवडणूक लढवता येणार नाही. 63. आज भारतात एकूण राज्य व केंद्रशासित प्रदेश तेवढेच आहेत जेवढे महाराष्ट्र राज्यात जिल्हे आहेत. आता सांगा की 1 नंबर ऑप्शन बरोबर आहे. वरील विधान योग्य आहे. 64. लोकलेखा समितीचे कान आणि डोळे म्हणून कोणाला नियंत्रक व महालेखापरीक्षक? भारताचा राष्ट्रपती आपल्या राजीनाम्याचे पत्र कोणाला संबोधून देतो? भारताचे उपराष्ट्रपती. खालील जोड्या लावा. घटनादुरुस्ती आणि तपशील. 69वी घटनादुरुस्ती. दिल्लीला राष्ट्रीय राजधानी भूप्रदेशाचा दर्जा. 75वी राज्यस्तरीय भाडे न्यायासन स्थापना. 80वी घटनादुरुस्ती. 10व्या वित्त आयोगाच्या शिफारशी स्वीकृत. 83वी घटनादुरुस्ती. अरुणाचल प्रदेशातील पंचायतीमध्ये अनुसूचित जातीच्या आरक्षणाची गरज नाही. 67. खालील विधाने पहा. वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत? ए आणि बी. ए. राज्यघटनेच्या 108व्या कलमानुसार संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक बोलावली जाते. बी. 1961 मध्ये दोन्ही सभागृहांची प्रथम संयुक्त बैठक झाली. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? ए आणि बी. 68. भारताच्या संविधानाची तत्त्वे सिद्धांत निर्धारित करण्यासाठी 19 मे 1928 रोजी मुंबईमध्ये संपन्न सर्वपक्षीय अधिवेशनात कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती गठन करण्यात आली? पंडित मोतीलाल नेहरू. 69. पुढील दोन विधानांपैकी कोणते बरोबर आहे? विधान ए व बी दोन्ही बरोबर आहेत. ए. सन 1951, 1961, 1971च्या जनगणनेकरता साक्षरता दर 5 वर्ष व अधिक वयांच्या लोकांसाठी काढण्यात आला होता. सन 1981, 1991 व 2001च्या जनगणनेकरता साक्षरता दर 7 वर्ष व अधिक वयांच्या लोकांसाठी काढण्यात आला. क्वेश्चन नंबर 70. पुढील दोन विधानांचा विचार करा. वरील दोन पैकी कोणते विधान योग्य आहे? केवळ बी. बी होता. राज्यसभा सदस्य सार्वजनिक खर्च समितीचा सदस्य असू शकतो परंतु अंदाज समितीचा नाही. क्वेश्चन नंबर 71. खालील उदाहरण लक्षात घ्या. भारतीय घटक राज्यातील विधानसभा निवडणुकीमध्ये सर्व उमेदवारांना एकत्रितपणे 15,000 वैध मते मिळाली. एकाच मतदारसंघातून निवडणूक लढविणाऱ्या एखाद्या उमेदवाराला त्याची अनामत रक्कम परत मिळवण्यासाठी कमीत कमी किती मते मिळाली पाहिजेत? बी आणि डी ही उत्तरे बरोबर आहेत. बी 2,501. डी उमेदवार निवडून आल्यास 2400 पेक्षा कमी मते मिळाली तरी त्याची अनामत रक्कम त्याला परत मिळते. क्वेश्चन नंबर 72. जर तुम्ही राष्ट्रीय चिन्हाकडे तोंड करून उभा राहिलात तर घोडा चक्राच्या याचं वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? तर उत्तर होतं ए व बी दोन्ही विधाने बरोबर नाहीत. ए आणि बी विधान होतं. ए विधान होतं जर तुम्ही राष्ट्रीय चिन्हाकडे तोंड करून उभे राहिलात तर घोडा चक्राच्या बाजूला तुमच्या उजवीकडे आढळतो. जर तुम्ही राष्ट्रीय चिन्हाकडे तोंड करून उभा राहिलात तर बैल चक्राच्या बाजूला तुमच्या डावीकडे दिसून येतो. 73. पुढील दोन विधानांचा विचार करा. आंतरराज्य परिषदेच्या बैठका पडद्याआड होतात. परिषदेत विचारार्थ येणारे मुद्दे सहमताने सोडवले जातात. ए बी दोन्ही विधाने बरोबर आहेत. 74. लोकसभेच्या सभापती संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? फक्त ब. जर त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यायचा असेल तर ते तसे पत्र उपसभापतींच्या नावे सुपूर्द करतात. हे उत्तर बरोबर आहे. 75. भारतीय राज्यघटनेच्या कलम 17 नुसार अस्पृश्यता नष्ट करण्यात आली. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? ए आणि बी दोन्ही विधाने बरोबर आहेत. ए विधान होता भारतीय राज्यघटनेच्या कलम 17 नुसार अस्पृश्यता नष्ट करण्यात आली आहे. बी भारतीय राज्यघटनेच्या 52व्या घटनादुरुस्तीनुसार पक्षांतरबंदी विषयक तरतुदी लागू करण्यात आल्या. 76. खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? ए कोणती विधाने बरोबर आहेत? पर्यायी उत्तर होतं फक्त सी. सी होतं भारतात राष्ट्रपती संसदेचा भाग आहे.
77. पुढील 4 पक्ष कोणत्या क्रमाने स्थापन झाले ते नमूद करा. ए, डी, सी, बी. ए, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. डी, शेतकरी कामगार पक्ष. सी, शिवसेना. बी, राष्ट्रवादी काँग्रेस. 78. विधान परिषद निर्माण किंवा संपुष्टात आणण्याचा अधिकार कोणाला आहे? केंद्र सरकार. विधानसभेच्या 2/3 बहुमताने ठराव संमत झाला असल्यास. 79. भारतीय संविधानाच्या परिशिष्ट 6 मध्ये डॅश डॅश या 4 घटक राज्य क्षेत्रामधील जनजाती क्षेत्रांच्या प्रशासनाबाबत तरतूद आहे. आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराम. 80. खाली दिलेल्या राज्याच्या धोरण निर्देशक तत्वांपैकी कोणती तत्त्वे अंमलात आली नाहीत? फक्त सी, नागरिकांसाठी समान नागरी कायदा. 81. मुंबईच्या शेरीफचा जास्तीत जास्त कार्यकाल किती? 1 वर्ष. 82. श्री एक्स हे अनिवासी भारतीय नागरिक आहेत. त्यांना लोकसभेच्या निवडणुकांमध्ये मतदान करावयाचे आहे. त्यांच्या वयाची 18 वर्ष पूर्ण झाली आहेत. ते कशा प्रकारे मतदान करू शकतील? ई हे उत्तर बरोबर आहे. ई, भारतात जिथे त्यांची मतदार म्हणून नोंद झाली आहे अशा मतदान केंद्रांवर जाऊन ते मतदान करू शकतील. क्वेश्चन नंबर 83. महाराष्ट्रातील कटक मंडळे असलेली ठिकाणे निवडा. सी आणि डी. सी, औरंगाबाद. डी, देवळाली. 84. खालीलपैकी कोणत्या वर्षी बळवंतराय मेहता समितीची स्थापना केंद्र शासनाने केली? 1957. 85. एका वर्षात जिल्हा परिषदेच्या किमान किती सर्वसाधारण सभा होणे अपेक्षित आहे? 4. 86. महानगरपालिकेच्या स्थापनेसाठी कमीत कमी किती लोकसंख्या आवश्यक आहे? 3 लाख. 87. प्रत्येक पंचायत मुदतपूर्व विसर्जित न केली गेल्यास डॅश डॅश 5 वर्षापर्यंत कार्यरत राहू शकते, तिच्या पहिल्या बैठकीच्या ठरवलेल्या तारखेपासून. 88. सध्या महाराष्ट्रात डॅश डॅश वित्त आयोग कार्यरत आहे? 4था. 89. खालीलपैकी कोणते विधान ग्रामसभेला लागू होत नाही? सरपंच उपसरपंचाच्या अनुपस्थितीत ग्रामसेवक ग्रामसभेचे अध्यक्षस्थान भूषवतात. 90. खाली नमूद केलेल्यांपैकी नगर परिषदेच्या अत्यावश्यक कार्यासंबंधीचा अयोग्य पर्याय निवडा. सी आणि डी. ग्रंथालयाची स्थापना, उच्च शिक्षण हे अयोग्य होते आणि बाकीचे ऑप्शन होते पाणी पुरवठा, जन्म मृत्यू नोंद. 91. स्थानिक कारभारात लोकांचा सहभाग वाढावा म्हणून कोणत्या समितीची निर्मिती केली गेली? प्रभाग समिती. 92. जिल्हा परिषदेच्या आरक्षणासंबंधी चुकीचा पर्याय निवडा. 1/3 जागा महिलांसाठी आरक्षित आहेत. 93. महाराष्ट्रातील पंचायती राज्याची स्थापना संबंधीचा योग्य पर्याय निवडा. 1 मे 1962. 94. ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाची साधने कोणती? वरील सर्व हे उत्तर बरोबर होते. घरपट्टी, पाणीपट्टी आणि यात्रा यातून त्यांना मिळणारा कर. गावातून गोळा केलेल्या जमीन महसुलातील 30% वाटा त्यांना मिळतो. विविध योजनांच्या अंमलबजावणीसाठी राज्य शासन ग्रामपंचायतीला अनुदान देते. गावातून गोळा केलेल्या जमीन महसुलातील किती वाटा ग्रामपंचायतीला मिळतो? वरील एकही पर्याय बरोबर नाही. पहिला होता 20%, दुसरा होता 50%, तिसरा वाटा मिळत नाही. 96. भारताचे सर्वोच्च न्यायालय डॅश डॅश या दिवशी अस्तित्वात आले? 26 जानेवारी 1950. 97. न्यायालयीन सक्रियतेचा प्रवाह यांनी सुरू केला? न्यायमूर्ती PN भगवती. 98. खालीलपैकी कोणत्या महत्त्वपूर्ण निवाड्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळ त्याची चौकशी करण्यासाठी आवश्यक कार्यपद्धती व उपाययोजनांसंबंधी मार्गदर्शक तत्त्वे नमूद केली आहेत? विशाखा विरुद्ध राजस्थान. 99. कोणत्याही व्यक्तीस सार्वजनिक हितासाठी सर्वोच्च न्यायालयात जाता येते, याची दखल संविधानाच्या डॅश डॅश या कलमाखाली घेतली जाऊ शकते? 32. क्वेश्चन नंबर 100. खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत? फक्त ए आणि बी सत्य आहेत. ए, भारत सरकार विरुद्ध महाराष्ट्र राज्य यामधील वादाची सुनावणी थेट सर्वोच्च न्यायालय सुरू करू शकते. अनुच्छेद 226 द्वारा उच्च न्यायालयास परमादेश देण्याच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयापेक्षा जास्त अधिकार आहेत.